हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी खूप सुंदर अशी काठापदर ब्लाऊज डिझाईन करून पाहणार आहोत. सिंपल अशी ह्या ठिकाणी डिझाईन करणार आहोत. गळ्याची मार्किंग करून घेत आहे. 3 इंचाची मार्किंग केली, वरच्या साईडने 2 इंचाची मार्किंग करून अशा पद्धतीने हा दोन्ही आकार एकत्र करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आता आपण या ठिकाणी 5 शेपमध्ये आकार देऊन घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण 5 शेपमध्ये आकार ह्या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. कट करून झाल्यानंतर आपण ब्लाऊजवरती डिझाईन करून घेणार आहोत. तर त्याआधी आपली ह्या ठिकाणी ब्लाऊज पाहू शकतात. ऑर्गेन्झामध्ये हा आपला ब्लाऊज आहे. तर ह्या ठिकाणी आपण सुईच्या साईडला म्हणजे फ्रंट साईडला आपण अस्तर ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी जशा तशी शिलाई घालून घेणार आहोत. आधी कमरेच्या साईडने शिलाई घालून घेत आहे आणि नंतर गळ्यावरती शिलाई घालून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण वरच्या साईडने शिलाई घालून घेत आहोत. शिलाई घालून झाल्यानंतर गळ्याच्या साईडने सुद्धा आपण ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. गळ्यावरती सुद्धा जशाच तशी शिलाई घालून घ्यायची ह्या ठिकाणी. कोणावरती आल्यानंतर थोडंसं स्टॉप करून त्या ठिकाणी हाताने सरळ करायचं आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. तर ह्या ठिकाणी मी थोडंसं हाताने प्रेस करत करत ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. कापड हा असा खूप सॉफ्ट असल्यामुळे अडकण्याची शक्यता असते, म्हणून त्यामुळे आपण हाताचा सुद्धा वापर करायचा चांगल्या पद्धतीने. आता या ठिकाणी मधला जो ब्लाऊजचा मेन फॅब्रिक होता तो सुद्धा ह्या ठिकाणी कट करून घेतलेला आहोत आणि ह्या ठिकाणी बारीक बारीक कट्स मारून घ्यायचे. अशा पद्धतीने बारीक बारीक कट्स मारून झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी पलटी मारून घेत आहोत. आता आपण हा कापड व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा. पलटी मारून झाल्यानंतर कापड व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा. काढून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी दापटीप शिलाई घालून घ्यायची. तर हे पहा, मी सर्व साईडने दापटीप शिलाई घालून घेणार आहे. तर गळ्यावरती शिलाई घालून झाल्यानंतर सर्व साईडने शिलाई घालून घेणार आहोत. हे पहा, बाजूच्या साईडने सुद्धा आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने बाजूच्या साईडने सुद्धा या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. शिलाई घालून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड असलेला तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर सर्व साईडचा एक्स्ट्रा कापड कट झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी टक्स पाडून घेणार आहोत. 4-4 इंचावरती सेंटरवरती टक्स पाडून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण दोन्ही साईडला टक्स पाडून घेणार आहोत. हे पहा, दोन्ही एकसारखे टक्स आले पाहिजेत आणि व्यवस्थित अशा ठिकाणी ठराविक अंतरावरती हे टक्स आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. तर ह्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपण जो गळ्याचा एक्स्ट्रा कापड कट केलेला होता त्याचा कॉर्नर हा खालच्या साईडचा असा आकारामध्ये कट करून घेत आहोत. ह्या पद्धतीने हा कट करून झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी वाढून सुद्धा घेणार आहोत. हे पहा, अशाच पद्धतीने वरचा भाग वाढून घेणार आहोत.
आता हा वाढून घेतलेला भाग आपण ब्लाऊजच्या काठावरती ठेवून ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहोत। हे पहा अशा पद्धतीने। आता जो एक्स्ट्रा कापड आहे तो सुद्धा ह्या ठिकाणी कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण पलटी मारून घेणार आहोत। तुम्हाला वाटल्यास तुम्ही उलट्या साईडने अस्तर ठेवायचं आणि शिलाई घालून घ्यायची आणि त्यावरती गोट लावून घ्यायची, खूप छान दिसेल। पण मी या ठिकाणी पलटी मारून घेतलेली आहे। जो कडेने सुद्धा आपण या ठिकाणी एक एक शिलाई घालून घेत आहोत आणि एक्स्ट्रा कापड असेल तो सुद्धा या ठिकाणी कट करून घेतलेला आहे। ह्या ठिकाणी हा पॅच तयार करून झाल्यानंतर बारीक बारीक आपण 2 बाय 2 चे चौकोन कट करून घेणार आहोत आणि असे त्रिकोण आकारामध्ये डिझाईन तयार करून घेणार आहोत। तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता। अशा आकारामध्ये आपण 8 ते 9 आकार दिलेले आहोत, तयार केलेलं सेंटरवरती ठेवायचं आणि या ठिकाणी सर्व कोन जॉईन करून घ्यायचे। हे पहा या ठिकाणी मी जॉईन करून घेत आहे, एक एक ठेवून ठराविक अंतरावरती ठेवायचं आणि या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची। हा पॅच तयार झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। जॉईन करते वेळेस असा व्यवस्थित हा ठेवून घ्यायचा आणि सेट करून घ्यायचा जागा। त्याची जागा सेट झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी डापटीप शिलाई घालून घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी शिलाई घालण्यास सुरुवात केलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पॅचवरती आपण शिलाई घालून घेतलेली आहे। पॅच हा खूप छान दिसत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी मोती सुद्धा लावू शकतात। मी नंतरने मोती लावून घेणार आहे। तुमच्याकडे मणी असतील तर मण्या लावून घ्या, नाहीतर मोती लावून घेऊ शकतात, नाहीतर तसं ठेवा वाटत असेल तर तसं सुद्धा ठेवू शकतात, खूप छान दिसेल। यावरती आता आपण लेस लावून घेणार आहोत। गळ्यावरती लेस लावून झाल्यानंतर आपण कमरेच्या साईडने सुद्धा ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत खालच्या साईडला। तर अशा पद्धतीने आपण खालच्या साईडला सुद्धा लेस लावून घेत आहोत। तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी लेस लावू शकतात। जर लेस तुमची मोठी असेल तर 2 शिलाई घालून घ्या आणि सिंगल लेस छोटी असेल तर 1 शिलाई सुद्धा वागू शकते। आता आपण या ठिकाणी लॉट लावून घेणार आहोत। नॉटचा मी 3-3 इंचावरती सेंटर काढून घेतलेला आहे। आता या ठिकाणी नॉट स्टिच करून घेत आहे।
तर ही डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.